एक महत्त्वाची बातमी आहे। विधान परिषदेच्या 11 पैकी 3 जागा काँग्रेस लढवणार अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। विधान परिषदेच्या 11 पैकी 3 जागा काँग्रेस लढवणार असल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचंच पाहायला मिळतंय। कारण एकूण संख्याबळ पाहिलं तर महायुतीच्या 9 आणि महाविकास आघाडीच्या 2 जागा येण्याची शक्यता आहे। मात्र आता तिसरी जागा काँग्रेस लढवणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं जवळपास मानलं जात आहे। विधान परिषदेच्या 11 पैकी एकूण 3 जागा काँग्रेस लढवणार आहे तशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे आणि यातील 3 जागा त्यामध्ये माणिकराव ठाकरे, नसीम खान आणि काकासाहेब कुलकर्णी यांचं नाव चर्चेत आहे। तर काँग्रेस या 3 जणांना विधान परिषदेच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे। त्यामध्ये माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णी यांचं नाव आहे। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचंच आता बोललं जात आहे। कारण संख्याबळाचं गणित जर पाहिलं तर महायुती एकूण 9 जागांवर विजय होऊ शकते, तर महाविकास आघाडी 2 जागांवर। मात्र काँग्रेसनं जर तिसरा उमेदवार दिला तर ही निवडणूक होणार हे आता निश्चित मानावं लागेल। तर विधान परिषदेच्या 3 जागांसाठी माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णी यांचं नाव सध्या काँग्रेसमधून चर्चेत आहे। संध्या सव्वा लाखे यांच्या नावावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते। तर संदीप राजगुळकर या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संदीप, अगदी बरोबर आहे। विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे सगळं आपल्याला माहिती आहे। या निवडणुकीसाठी 11 जागा आहेत टोटल। मात्र काँग्रेस पक्षामार्फत जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार काँग्रेस 3 जागांवर ही निवडणूक लढवणार आहे आणि त्यामध्ये नावांची जी चर्चा आहे ती देखील राजधानी दिल्लीमध्ये सुरू झाली आहे। कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दाखल झाले आहेत राजधानी दिल्लीमध्ये आणि जी नावं समजत आहेत त्यानुसार माणिकराव ठाकरे हे यापूर्वी प्रदेशाध्यक्ष होते, तेलंगणाचे प्रभारी देखील होते, त्यांच्या नावाची चर्चा आहे। नसीम खान हे माजी राज्यमंत्री म्हणजे माजी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे। त्याचबरोबर काकासाहेब कुलकर्णी हे राज्याचे प्रवक्ते म्हणून काँग्रेसमध्ये ओळखले जातात आणि चौथं जे नाव आहे ते संध्या सव्वा लाखे यांचं नाव आहे, ज्या महिला काँग्रेसच्या राज्याच्या अध्यक्ष आहेत, म्हणजे महिला उमेदवाराचं देखील नाव जे आहे ते चर्चेत आहे। या 4 नावांबाबत सध्या शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी सूत्रांची माहिती आहे। आज संध्याकाळी पुन्हा एकदा काँग्रेस मुख्यालयामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये त्या बैठकीमध्ये या नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकतं। नक्कीच संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर विधान परिषदेच्या 11 पैकी 13 जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। त्यामध्ये माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णी यांचं नाव चर्चेत आहे। तर संध्या सव्वा लाखे यांच्या नावावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे। तर 11 पैकी 3 जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे।